प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर नंदिनी जोशीला आपण पाहतो. तिच्या वडिलांबरोबर ती राहत असते. जेवताना ती म्हणते, आप्पा या गोळ्या घेऊन टाका. आप्पा तिला लगेच म्हणतात, आपण गोडाचा शिरा खा, आम्हाला औषधाची उसळ. तरी ते मुकाट्याने गोळ्या घेतात. दुसऱ्या सीन मध्ये आपण शिशिर सारंगला पाहतो. नुपूरसाठी त्याने छान बर्थडे प्रेझेंट आणलेलं असतं. ती त्याला म्हणते, तिथे जायलाच हवं का? तो म्हणतो, तू तिला प्रॉमिस केलायस ना बर्थडेला येशील म्हणून. रॅकेट बघून नपा खुश होते. शिशिर तिला घेऊन नंदिनीच्या घरी येतो. नपा तिला हाय न करताच आत निघून जाते. ती त्याला घरात बोलवते. तो मीटिंग आहे म्हणत तिथून निघतो. नपा आजोबांशी बोलत असते. नंदिनी तिला बर्थडे विश करते. नपा मात्र तिच्याशी तुटकच वागते. नपा घरात काम करणाऱ्या ज्योतिताईंशी बोलते, पण तिला मात्र पटकून उत्तर देते. नंदिनी नपासाठी घेतलेलं गिफ्ट तिला देते. नपा सगळ्यांना थँक्यू म्हणते. ती तिला गिफ्ट उडून बघायला सांगते. तिने तिच्यासाठी वर्ड पॉवर आणि जिक्सॉ पझल आणलेलं असतं. नपा तिला म्हणते, तू विचारलंस का बाबाला मला काय आवडेल ते? नंदिनी तिला म्हणते, सॉरी नव्हतं विचारलं, आपण आता बाहेर जाऊया आणि तुला आवडेल ते गिफ्ट तू घे. नपा काही न बोलता तिच्या बाबाला फोन करून सांगते, बाबा पार्टी ओव्हर. आप्पा शिशिरला भेटायला येतात. तो एक प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर असतो. आप्पा त्याला म्हणतात, मी इथे आलोय हे नंदिनीला आवडणार नाही. नुपूर नंदिनीशी फार लागेल असं वागतेय. नुपूरच्या समोर नंदिनीचं तुटत जाणं मला पाहवत नाही. त्या पोरीचा राग मला कळतो, पण आयुष्यभर असं सुडबुद्धीने स्वतःच्या आईशी वागणार का? शिशिर त्यांना सांगतो, मी बोलतो तिच्याशी. आप्पा त्याला म्हणतात, तू रागवावस असं मी नाही सांगणार, पण तिला हे सांग, तुझी आई सुद्धा हाडामासाची माणूसच आहे. तिलाही दुखतं, वेदना होतात, नाहीतर तिला कसं सांगायचं ते तू बघ. मला काही कळत नाही, प्लीज. एवढं म्हणून ते तिथून निघून जातात. रात्री शिशिर नपाला म्हणतो, हेच जर गिफ्ट मी तुला दिलं असतं तर अशीच रिॲक्ट झाली असतीस का? ती सतत तुझ्याबद्दल विचारत असते. तिला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं असतं. तरी एकही शब्द न बोलता नुपूर गुड नाईट म्हणत झोपून जाते. एकदा ज्योतिताईंना फ्रीज मध्ये चाव्यांचा जुडगा दिसतो. त्या आप्पांकडे येऊन विचारतात, आप्पा हे काय चाव्या फ्रीज मध्ये? मग आपण काय भाज्या माळ्यावर ठेवतो की काय? आप्पा चाव्या बघून सांगतात, या माझ्या नाहीत, नंदिनीच्या आहेत. ती म्हणते, ताई कशाला फ्रीज मध्ये चाव्या ठेवतील? नंदिनी ऑफिसला येते. ऑफिसमध्ये कोणीच दिसत नाही. ती पिऊनला विचारते, अजून कोणीच कसं आलं नाही? पिऊन म्हणतो, मीटिंग तर दुसरीकडे आहे ना. तिला मीटिंग असल्याचं आठवतं. ती निघते. अर्जुन तिला फोन करून म्हणतो, सगळे वाट पाहते तिथे. ती म्हणते, मला माहित नाही का, तू अजून गिल्ट दे मला. ट्रॅव्हल करताना तिला नपाचा फोन येतो. ती म्हणते, तू मला संध्याकाळी शाळेतून पिकअप करशील? नंदिनी लगेच हो म्हणते. नपाने आपल्याला काहीतरी सांगितलंय हा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो. तिची मीटिंग चालू होते. तिचं प्रेझेंटेशन चालू असताना ती अचानक ब्लँक होते. अर्जुन तिचं प्रेझेंटेशन कंटिन्यू करतो. खरंच ही कसली सुरुवात असेल? शिशिर आप्पांना भेटायला येतो. तो त्यांना म्हणतो, बघा नपा 2 तास वाट बघत बसलेली होती. आता कुठल्या तोंडाने तिला सांगू आईवर रागावू नकोस म्हणून? नंदिनी घरी येते. शिशिरला बघून तिला आठवतं की आपल्याला नपाला घ्यायला जायचं होतं. ती सगळा दिनक्रम शिशिरला सांगते आणि म्हणते, यू हॅव टू ट्रस्ट मी. मी मुद्दाम करेन का असं? तो सोमवारी पेरेंट टीचर्स मीटिंग आहे म्हणतो आणि बघ जमतंय का असं म्हणून तो निघतो. नंदिनी तिच्या मैत्रिणीला डॉक्टर अंजलीला भेटायला जाते. तिला तिच्याकडून नपाबद्दल घडलेला प्रकार सांगते. मैत्रीण तिला काही टेस्ट करून घेऊयात म्हणते. तिची टेस्ट चालू होते. तिला 3 शब्द रिपीट करायला सांगते. मध्येच प्राण्यांची नावं, ऍड्रेस सगळं लक्षात ठेवणं या टेस्ट होतात. डॉक्टर परत ते 3 शब्द तिला रिपीट करायला सांगते. आता मात्र नंदिनीला यातले फक्त 2च शब्द आठवतात. तेही क्रमाने आठवत नाही. ती अडखळते. डॉक्टर तिला सांगते, 3 दिवसांनंतर परत ये, तेव्हा इतर टेस्ट आणि MRI करूया. तोपर्यंत विश्रांती घ्यायची. ती कंपनीमध्ये काही दिवसांची सुट्टी मागते. नुपूरच्या रिझल्टसाठी दोघे तिच्या स्कूलमध्ये येतात. नुपूर चांगल्या मार्कांनी पास झालेली असते. एवढ्या नावाजलेल्या आई वडिलांची मुलगी, जेनेटिक तर असणारच टीचर म्हणतात. नुपूर घरी जाताना वडिलांना विचारते, बाबा मी नक्की कुणासारखी आहे, तुझ्यासारखी की तिच्यासारखी? तो तिला म्हणतो, थोडी तिच्यासारखी थोडी माझ्यासारखी आहेस. पण नपा मात्र बाबाला सांगते, त्या टीचरना काही कळत नाही, मी सेम टू सेम अगदी तुझ्यासारखी आहे. नंदू परत डॉक्टरला भेटायला येते. तिचे रिपोर्ट्स आलेले असतात. डॉक्टर तिला सांगते, ही डिमेन्शियाची लक्षणं आहेत, सहसा या वयात होत नाहीत, पण तुझी केस जरा रेअर आहे. आता तुला फक्त पॉझिटिव्ह राहायची गरज आहे. नंदिनीला या आजाराची तीव्रता कळलेली असते, म्हणून ती डॉक्टरला म्हणते, म्हणजे आता हळूहळू मी सगळं विसरत जाणार आहे. डॉक्टर तिला म्हणते, आप्पांना आणि शिशिरला सांगायचं टाळू नकोस. शिशिरने सांगितल्याप्रमाणे नंदिनी नुपूरला टेनिस ग्राउंडवर घ्यायला येते. तिला घेऊन ती शिशिरच्या सेटवर जाते. तिच्या आजाराबद्दल तिला त्याच्याशी बोलायचं असतं. एक चहा पुढ्यात असताना सुद्धा ती परत दुसरा चहा मागते. ती शिशिरला सांगायचा प्रयत्न करते, पण कामाच्या व्यापामुळे त्याला ऐकायला वेळच नसतो. आपण उद्या भेटतोय ना तेव्हा बोलू, ती त्याला म्हणते आणि तिथून निघते. निघताना तिला छोटू भेटतो. ती त्याला म्हणते, सरांपेक्षा बिझी झालाय वाटतं, चहा दिलाच नाहीस आज. नंदिनीच्या ऑफिस मधून माणूस फाईल घ्यायला आलेला असतो. ती आंघोळीला गेलेली असते. आप्पा तिला विचारायला येतात. ती ड्रॉवर मधल्या फाईल्स त्यांना घ्यायला सांगते. तिच्या अचानक लक्षात येतं तिथे तर आपले रिपोर्ट्स आहेत. ती खाली येते. आपांच्या हातात तिची फाईल असते. ती त्यांच्या जवळ येते. आप्पा तिला घट्ट मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करून देतात. तिचे रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी शिशिरला ती दाखवते. तो सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणतो. ती विचारते, त्याने काय फरक पडणार आहे? मला नपाचा पहिला काढलेला फोटो आठवतोय, माझ्या पहिल्या असाइनमेंटचा पहिला फोटो सुद्धा आठवतोय. हे फक्त पेपर्स आहेत, ही माझी ओळख नाही. माझं काम ही माझी ओळख असणार आहे. आप्पांना पण कळलंय, पण न बोलता खूप काही बोलून गेले.
ती त्याला म्हणते. अंजली घरी येऊन आपांशी ज्योतिषी बोलते. ती म्हणते डिमेन्शिया कधीही बरा होत नाही, हे आपण लवकरात लवकर एक्सेप्ट करायला हवं. पेशंट जेवढा यंग तेवढाच हा आजार बळावत जातो. हे सगळं बोलणं नंदिनी ऐकत असते. डॉक्टर बरोबर तिची सेशन्स चालू होतात. एकदा जेवली असताना परत ज्योतीकडे ती जेवण मागते. आप्पा तिला म्हणतात जेवण झालंय बाळा तुझं मगाशीच. आप्पांकडे त्यांच्या मित्राचा विद्यार्थी विराज येणार असतो. ते याबद्दल ज्योतीला सांगतात. ती विचारते ताईंना माहिती आहे ना? ते हो म्हणतात. त्या दादांनाही ताईंबद्दल सगळं माहिती आहे ना? ती त्यांना विचारते. ते म्हणतात मी श्रीधरला सांगितलंय त्याला सांग म्हणून. ज्योती म्हणते मी ताईंची खोली आवरून आले, तिथे नव्हत्या त्या. किचन मध्ये सुद्धा नाहीत. ताई गेल्या तरी कुठे? त्या घरात कुठेच नाहीत. अचानक घरातून बाहेर गेलेली नंदिनी गणपती मिरवणुकीत दिसते. मला घरी जायचंय ती म्हणत असते. अचानक तिच्या खांद्यावर हात पडतो. तो असतो विराज. गर्दीत भेदरलेली नंदिनी त्याच्याबरोबर निघते. विराज तिला घरी आणतो. विराज आप्पांना सांगतो या मला मिरवणुकीत दिसल्या. त्यांचा चेहरा बघून मी त्यांना ओळखलं. आप्पा तिला म्हणतात तुला सांगितलं होतं ना कुणीतरी बरोबर असल्याशिवाय बाहेर जायचं नाही म्हणून. ती म्हणते आता गळ्यात घंटाच बांधा माझ्या, म्हणजे कळेल कुठे जाते येते. आप्पा त्याला खोली दाखवायला नेणार. इतक्यात नंदिनी उठून म्हणते मदत केली इतपत ठीक आहे. आप्पा म्हणतात अगं तुला सांगितलं होतं ना श्रीधरचा विद्यार्थी येणार आहे म्हणून, तोच हा विराज. तिचा प्रश्न असतो कधी सांगितलं होतं? ते तिला काल सांगितलं होतं म्हणत घटनाक्रम सांगतात. ती म्हणते हो हो आठवलं, हाच का तो विराज? किती दिवस राहणार आहे? ती विराजला म्हणते हे दाखवतील त्या खोलीत राहा, तिथे पाहुणे राहतात आणि मग जातात. विराज स्थिरावल्यावर एक फक्कड चहा ज्योतीला करून देतो. तो तिला विचारतो मला चप्पल शिवायला टाकायची आहे. ती म्हणते अहो दादा मुंबईत कोणी चप्पल शिवतं का? फेकून द्या ती. तो म्हणतो मला नाही टाकवत वस्तू, आपण त्यांना हवं तसं वापरायचं आणि जर बिघाड झाला की फेकून द्यायचं. आपांना नंदिनीची मेडिसिन आणायला जायची असतात पण त्यांना पाकिट सापडत नसतं. विराज त्यांना म्हणतो आपा मी आणतो. तसंही मला चप्पल शिवायला नाही टाकायला जायचंच आहे. आपांकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन तो निघतो. बाहेर त्याला नपा दिसते. तिला बघून तो तिला थांबवतो. तेव्हा त्याला कळतं ही आपांची नात आहे. ती घरात येते. नंदिनी विचारते आज लवकर सुटली शाळा? ती गेली नाही अजून म्हणते. नंदिनी परत परत एकच प्रश्न तिला विचारते लवकर सुटली शाळा? त्याने नपा वैतागते. ती तिला म्हणते आमच्याकडे पाहुणा आलाय. आपा तिला सांगतात नोकरीसाठी आलाय, 4 महिने राहील, सेटल झाल्यावर जाईल. परत तोच प्रश्न ऐकल्यावर नपा रागाने निघून जाते. तिला विराज दिसतो. दोघांची ओळख होते. विराजला एका कंपनीत नोकरी मिळते. नंदिनीचं सेशन चालू असताना विंड चाईमच्या आवाजाने तिची चिडचिड होते. आप्पा तिला आत घेऊन जातात. तिथे आलेला विराज डॉक्टर अंजलीशी बोलायला येतो. तो तिला विचारतो ही चिडचिड हा त्या प्रॉब्लेमचाच एक भाग आहे का? ती हो म्हणते. विराज आप्पांशी बोलायला येतो. तिला मिळालेल्या बक्षिसांकडे बघत आप्पा म्हणतात हे तिचं पहिलं इंटरनॅशनल अवॉर्ड. स्वतःच्या महत्वाकांक्षेला तिने कधी कमी लेखलं नाही. लहान असताना तिची आई गेली, मग आम्ही दोघंच घरात, मला ती आणि तिला मी. विराज नंदिनीशी येऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. थोड्या गप्पा झाल्यावर नंदिनी त्याला म्हणते तुझं मला माहित नाही पण मी खूप बिझी असते. एकदा मॉलमध्ये खरेदीला गेल्यावर विराजला ज्योती नंदिनीचा भूतकाळ सांगते. फिल्म डिरेक्टर शिष्य सारंगशी त्यांचं लग्न झालं. नुसता ताप केला ताईंना. नुपूर पोटात असताना यांची आपली रोजची कटकट, बाळ झाल्यावर तुझं काम पुरे. पण ताईंनी सांगितलं काम सोडणार नाही. मग काय 3-4 वर्ष रेटून दोघे वेगळे झाले. पण नुपूर सोडून गेली त्याचा ताईंना जास्त त्रास झाला. तिला 5 मिनिटं सुद्धा सहन होत नाही आई. एकदाही आई म्हणून हाक मारली नाही तिनं. तुझ्या आईला तुझं काहीच नाही असं म्हणत वाढवलीये तिला दादांनी. विराज नुपूरशी तिच्या आईबद्दल बोलायला येतो. त्याने विषय काढतात. ती सरळ म्हणते आई नाही नंदिनी. तो तिला समजवताना म्हणतो नंदिनी सारख्या व्यक्तीने गिव्ह अप करणं तिला तिच्या आजाराचा गिल्ट असल्यासारखं वाटतं. नपा सरळ त्याला उलट उत्तर देते जस्ट माइंड युअर ओन बिझनेस. तो तिथून निघून जातो. ऑफिसमध्ये विराज नंदिनी बद्दलची माहिती गोळा करत असतो. त्याचा मित्र बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो अरे ही तीच ना जिच्या फोटोला मॅगझिनने फोटोशॉप केलं होतं म्हणून हिने राडा घातला होता. आता म्हणे मेंटल झालीये. ते शब्द ऐकल्यावर विराज चिडून त्याला म्हणतो दाखवलीस ना आपली लायकी. आपण लोकांबद्दल काय बोलतोय यावरून लोकांची नाही आपली किंमत ठरते. टेनिस क्लब मधून मुली गोव्याला जाणार असतात पण तिथे सेफ नाही म्हणत शिशिर तिला परवानगी देत नाही. नपा घरी येऊन आप्पांना सांगते क्लब मधून फक्त 3च मुली सिलेक्ट झाल्या होत्या पण बाबाने सेफ नाही म्हणत नाही म्हटलं. आप्पा तिला म्हणतात तुला बघून मला नंदिनीची आठवण झाली. तू झाल्यानंतर शिशिर तिला म्हणाला होता फोटोग्राफी बंद म्हणून पण तेव्हा ती अशीच चिडली होती. विराज गार्डनिंग करत असतो. नंदिनी तिथे येते. तो म्हणतो आमच्या नागपूरला असतं अंगण वगैरे पण तू लकी आहेस. तुला मुंबईत घरासमोर एवढी मोठी जागा आहे. कसला आवाज येतोय म्हणत नपा बाहेर बघायला येते. ते दोघे खेळत असतात. खाली येऊन आईला टॉवेल देऊन ती आत निघून जाते. नपा विराजशी बोलायला येते. ती म्हणते मी खूप लहान होते त्यांचा डिव्होर्स झाला तेव्हा पण ती कधी घरीच नसायची. नेहमी काम आणि काम. माझ्यासाठी वेळच नव्हता तिला. त्यामुळे आमची कधी ओळखच झाली नाही. विराज तिला म्हणतो आणि तू पक्क ठरवून टाकलंस की ती चुकीची होती पण आता तू मोठी होतेस मग बघ तिची बाजू समजून घ्यावीशी वाटतेय का? तिच्याशी खरोखर ओळख व्हावी असं वाटत असेल ना तर हीच वेळ आहे. असं नको व्हायला. तुला ती हवीशी वाटेल तोपर्यंत ती आपल्यापासून खूप दूर निघून गेली असेल आणि नंतर काहीच करता येणार नाही. नंदिनी एकदा विराजच्या खोलीत येते. तिथे तिला त्याचा फॅमिली फोटो दिसतो. बाहेरून आलेल्या विराजला ती विचारते हे आई बाबा? तो हो म्हणतो. पण माझ्या लहानपणीच वारले. मला त्यांचे चेहरे दिसायचे पण नंतर लक्षात आलं की ते आठवणीतले नाहीच आहेत. या फोटो मधले आहेत.
विराज तिला कॅमेरा दाखवतो. हा दुरुस्त करायचाय तिला म्हणतो. ती त्याला म्हणते, मी दुरुस्त करणारी वाटली तुला? मला कळतंय तू काय करतोयस ते. तू दुकानात नेतो दुरुस्त करायला. तो विचारतो कुठल्या? ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते. इथे जवळच महानंद डेअरी जवळ. ती त्याला म्हणते. शिशिर जेवताना नपा माझ्यावर चिडलीस का म्हणून विचारतो. ती नाही म्हणते. तो म्हणतो कधी कधी ना अगदी नंदिनी सारखी वागतेस तू. ती त्याला म्हणते, तुम्ही वेगळे झालात तेव्हाही तू तिच्याशी असाच वागला असणार. यू आर सेल्फिश अँड हार्टलेस मॅन. तुझ्यामुळे ती नाही होऊ शकली माझी मैत्रीण. आता मात्र शिशिरचा पारा चढतो. तोंड बंद ठेव नाहीतर वाजवी नाही, तो तिला म्हणतो. ती ताटावरून उठून जाते. पहिल्यांदा विराजची ओळख शिशिरशी होते. हाय हॅलो झाल्यावर विराज निघून जातो. शिशिर आप्पांना विचारतो, आपल्याला आधाराची गरज आहे म्हणून अशा अनोळखी माणसावरती भरोसा ठेवायचा? आप्पा लगेच म्हणतात, मग भरोसा कोणावर ठेवायचा? आपल्या ओळखीच्या माणसावर? आप्पांना काय म्हणायचंय ते शिशिरला कळतं. विराज बरोबर नंदिनीचा वेळ मजेत जातो. ती कॅमेरा घेऊन फोटो काढायला लागते. घरी सगळे एकत्र फोटो पाहत असतात. तिने काढलेल्या फोटोंचं सगळ्यांना कौतुक असतं. पण विराज म्हणतो, एवढ्यावर खुश होऊन नाही चालणार. यापेक्षाही उच्च दर्जाचं काम आहे तिचं. नंदिनी लॅपटॉप घेऊन फोटोज बघायला लागते. नपाची बर्थडे पार्टी असते. नंदिनी अजूनही खाली आलेली नसते. अचानक ती खाली येते. तिला पाहून विराज पटकन पुढे होऊन तिला आत घेऊन जातो. शिशिर ज्योतीला बडबडायला लागतो. तिच्या डोक्यात बिघाड झालाय. तुझ्याही झालाय का? तुला सांगितलं होतं ना आप्पांनी तिला एकटं सोडायचं नाही म्हणून. नंदिनीला घेऊन ते एक्झिबिशनला येतात. तेव्हा विराज तिला विचारतो, कशी आहे जागा? 2 महिन्यानंतर आपल्याला तुझ्या फोटोचं एक्झिबिशन करायचंय. त्यासाठी ही गॅलरी बुक केली आहे. ती म्हणते, मला नाही दाखवायचं कोणाला. हे काय प्रोजेक्ट नाहीये तुझं. ती सरळ रिक्षा पकडून निघते. विराज तिच्या मागे जातो. नपा बाबाला फोन करून सांगते. नंदिनी ऑफिसला गेलेली असते. जग्गी शिशिरला फोन करतो. सगळे घरी जमतात. तिची वाट बघत असतात. शिशिरचा राग विराजवर निघतो. तो म्हणतो, तू स्वतःला कोण समजतोस? दुनियाभरचे डॉक्टर सांगतायत डिमेन्शियावर उपाय नाही. तू काय सायन्स पेक्षा मोठा आहेस का? तू काय चमत्कार करून दाखवणार आहेस? कशा करता आशा दाखवतोयस? विराज म्हणतो, मग काय हार मानून समताना बघत राहायचं का एखादं माणूस? तुम्ही एकदा घरी येऊन बघा. जी बाई 1:30 वाजला तरी बिचाऱ्यातून उठायची नाही, ती लवकर उठून झाडांना पाणी घालतीये, फोटो काढतीये. शिशिर म्हणतो, आज फोटो काढतीये, उद्या काढेनाशी होईल, तेव्हा त्रास तिला होणार आहे, तुला नाही. विराज समजवण्याच्या सुरात म्हणतो, कधीतरी वाईट होईल म्हणून आपण आता जगायचं थांबत नाही ना. भांडणाचा आवाज वाढतो. तेवढ्यात नंदिनी घरी येते. नंदिनी विराजकडे बघत म्हणते, तू एक्झिबिशन कॅन्सल तर केलं नाहीस ना? ती जागा आवडली आहे मला. विराज बरोबर ती फोटोग्राफी करायला बाहेर पडते. विराजमुळे तिला तिची ओळख परत मिळणार असते. विराजच्या जागेचं डील होतं. पुढच्या आठवड्यात शिफ्ट होईल, तो म्हणतो. नंदिनी विचारते, जायलाच पाहिजे का? तो म्हणतो, जाऊ द्या मला. आता नाही गेलो तर कधीच परत जाऊ शकणार नाही. तो नपाकडे येतो. ती अपसेट असते. ती त्याला म्हणते, तू फॅमिली ही नाहीस आणि काउन्सिलर पण नाहीस, पण तू सुपरमॅन आहेस. तो मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. नंदिनीचं एक्झिबिशन चालू होतं. प्रतिसाद खूप छान मिळालेला असतो. शिशिर त्या एक्झिबिशनला येतो. तिला काँग्रेट्स करतो. ती म्हणते, नपाने आणि त्याने तिला त्याचं नाव आठवत नाही, केलंय हे सगळं. शिशिरच्या मनातही पश्चात्तापाची भावना असते. तो तिला म्हणतो, आपण एकत्र असताना तुझ्या या कलेची मला कदर नसेल, पण खरंच तसं काहीच नाहीये, सॉरी. ती म्हणते, मला नाही आठवत. तेवढ्यात नपाचं भाषण चालू होतं. ती म्हणते, आपण आज जे सेलिब्रेशन करायला आलोय ते खूप स्पेशल आहे. जिच्यासाठी हे सगळं चाललंय तिला मी आता इथे बोलवते. तुमच्यासाठी ती नंदिनी जोशी, माझी आई. नपामध्ये झालेला हा बदल शिशिरच्या लगेच लक्षात येतो आणि आवाज येतो तो टाळ्यांचा. लिहून आणलेलं भाषण वाचायला ती सुरुवात करते. वय वाढतं तसं माणसं छोट्या छोट्या गोष्टी विसरतात, पण मला वय वाढायची वाट बघावी लागली नाही. शब्द कधी माझे मित्र नव्हतेच, पण मला फोटो मधून व्यक्त होता येतं. हे पहिल्यांदा माझ्या आप्पांनी ओळखलं. जेव्हा जग मला सांगत होतं हे सोपं नाही, तेव्हा तुम्ही मला म्हणालात फारसं कठीणही नाही. ती आप्पांकडे बघून म्हणते, आत्मविश्वास, भाषा, आठवण हे सगळं मी खूप मेहनतीने कमवलंय, पण आता हळूहळू माझ्याकडून हिसकावून घेतलं जातंय. हा आजार हे याचं कारण आहे. माझी स्वतःची ओळख मला या आजारानेच करून दिली. सगळं बदललं. आत्मविश्वास, आठवणी, स्वप्न, हळूहळू सगळंच निसटून जातं. मन रिकामी होतं. मागे उरणार आहे तो फक्त हा आजार. अशा वेळी अशी एक व्यक्ती येते की तिचा प्रसन्न सहवास प्रचंड ताकद देऊन जातो. अशी व्यक्ती माझ्या आयुष्यातही आली. ती म्हणजे तिला विराजचं नाव आठवत नसतं. ती कागदावर बोट ठेवून त्याचं नाव उच्चारते, विराज. त्याच्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात आला आणि असं वाटलं की माझ्यासारख्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे मित्र यायला हवेत. प्रत्येकाचं आयुष्य खडतर असतं, पण सोबत कोणी हसऱ्या चेहऱ्याने म्हणतं, स्माइल प्लीज. भाषण संपताच वाजलेल्या टाळ्यांचा कडकडाट तिच्या यशाची साक्ष देत असतो. भाषणाचा कागद ती आप्पांकडे देते. विराज तिथे येऊन तिला म्हणतो, वी डिड इट. ती विचारते, म्हणजे मला कळलं नाही. ती त्याला थँक्यू म्हणत पुढे जाते. परत थोड्या वेळाने मागे बघून ती इशारे करते, वी डिड इट, पण ते फक्त त्या क्षणापुरतं असतं. धन्यवाद.